नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। संवाद सुपरफास्ट। अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीला माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण करणारा शहाजी गाडेकर आणि त्याच्या मैत्रिणींना पोलिसांनी गजाआड केले। शहाजी हा पत्नी संगीताचा वारंवार छळ करत होता। या त्रासाला कंटाळून संगीता आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली होती। शहाजी आणि त्याच्या मैत्रिणीने संगीताच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली। महिनाभरापूर्वी संगीताने पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेटवून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला 10,000 रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार फक्त रोख स्वरूपात करता येणार आहेत। 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार चेक किंवा आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे करणे अनिवार्य करण्यात आले। तसेच दररोजचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे। निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत सर्व खर्चांचा हिशोब जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे। लता मंगेशकर मेडिकल आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले 110 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेत। केवळ 1 रुपया किमतीने शासनाने एरंडवना येथे 99 एकर जमीन लीजवर दिली होती। या जमिनीवर असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने फी आणि भाडेवाढी निश्चित केली होती। त्यानुसार कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा दिल्या जातील असा करार देखील करण्यात आला होता। वैद्यकीय तपासणीसाठी 20 रुपयांऐवजी 600 रुपये आकारले जात असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली आहे। दिघी येथील एका सज्ञान तरुणीने एका अल्पवयीन मुलाला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले। पायल राजकुमार भस्मे असं या तरुणीचं नाव आहे। याबाबत अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पायल आणि अल्पवयीन मुलगा एकाच महाविद्यालयामध्ये शिकत होते। दरम्यान मुलीने आम्ही मोठे होऊनच लग्न करून परत येणार असल्याचं सांगितलंय। पुढील तपास सध्या दिघी पोलीस करीत आहेत। लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करताना स्वतःबरोबरच कुटुंबियांची देखील मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक असणार आहे। आपल्यासह पत्नी आणि मुलाच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा यामध्ये समावेश आहे। यामुळे उमेदवार आणि त्याच्या कुटुंबियाच्या नावावर असलेली संपत्ती जनतेसमोर येणार आहे। मद्यपानाचा जाब विचारल्याच्या कारणाने पतीने पत्नीचा जाळून खून केल्याची घटना औरंगाबाद येथे मार्च 2017 मध्ये घडली होती। आरोपी पती राजू रघुनाथ दाभाडे याला जन्मठेप आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने मंगळवारी सुनावली आहे। आरोपीला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वादविवाद व्हायचे। 25 मार्च 2017 रोजी आरोपी दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीने जाब विचारला असता त्याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघात उमेदवारी मिळत नसल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील घराण्याने पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राजकारणातील मातब्बर विखे घराण्यापाठोपाठ मोहिते पाटील भाजपात गेल्याने युतीचे बळ वाढणार आहे। मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे। पुण्यातील शिंदेवाडी येथे गॅरेज समोर उभा असलेल्या 4 ते 5 खासगी बसला भीषण आग लागली आहे। या भीषण आगीमध्ये 20 ते 25 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आलाय। ही आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना। होय, 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय। शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5 लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र। आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या। रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।